नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जबर जखमी, 2 बिबट्यांचा थरार। सकाळी भर दिवसा मका पिकांना पाणी देत असताना बिबट्याने केला हल्ला, भयानक परिस्थिती। तरुणाचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड, वन विभागाने घेतली दखल, जखमीला शासकीय मदत देण्याचे आश्वासन, बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्याची मागणी। कन्हाळा गावातील शेतकरी भयभीत। नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले कन्हाळा गावात सकाळी 8 वाजेच्या दरम्यान मका पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणावर 2 बिबट्यांनी हल्ला करून जबर जखमी केल्याची भयानक घटना घडली आहे। दानियल दिवाणजी गावीत राहणार कन्हाळा हा तरुण आपल्या शेतात सकाळी 8 वाजता मका पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता। शेतात असलेल्या मोटरची पेटी जवळ जाऊन बटन दाबत असताना अचानक पिकांमधून 2 बिबटे धावत आले आणि दानियलला बिबट्यांनी पंजा मारून दोघे हातांवर पाठीवर जबरी हमला करून जखमी केले। या घाबरलेल्या अवस्थेत त्याने जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केल्याने दोघे बिबट्यांनी पळ काढला, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। जखमी तरुणाला नातेवाईक आणि गावकऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। जखमींची विचारपूस करण्यासाठी चिंचपाडा वन विभागाच्या वनक्षेत्रपाल प्राशा पगारे यांनी भेट देऊन शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे आणि घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याने पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। विसरवाडी पोलीस प्रशासनाने घेतली जखमीची भेट। मी शेतामध्ये गेलो होतो मोटर चालू करायला। 8 वाजून 10 मिनिटं झाले होतं। अच्छा, मोटर चालू केली आणि जेव्हा जात होता ना तेव्हा मक्कामधून डायरेक्ट निघाला आणि डायरेक्ट हमला केला। किती होते बिबटे? 2 होते। दोघांनी केला हमला का एकाने केला? एकाने। आणि कुठं पळाले ते मग तिकडे दुसऱ्या मक्कामध्ये निघून गेले। हो का? मक्के जायला सर्वकडे कुठं डायरेक्ट नखा मारलं त्यांनी? डायरेक्ट। नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी, विसरवाडी।